की मला उद्या काहीतरी करायचं आहे। मी त्याचं उदाहरण सांगते। आपल्याला सकाळी जर कुठे गावाला जायचं असलं किंवा आपल्याला ट्रेन करायची असली तर रात्री बघा आपण स्वतःला सांगतो मला सकाळी उठायचं आहे कारण माझी ट्रेन आहे 5:30ची, तर मला उठावंच लागेल। आणि खरोखर तुम्हाला सांगते अलार्मच्या अगोदर आपल्याला जाग येते, हे तुम्हाला पण अनुभव आलेला। ही उठण्याची प्रेरणा आत्ता अशी तयार करावी लागते जेव्हा ती सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला चॅलेंज द्या, स्वतःचं टार्गेट डिसाईड करा एका दिवसाचं। जर तुमचं एका दिवसाचं होत नसेल तर एका तासाचं करा, कारण चॅलेंज आणि टार्गेट आपल्या जीवनात फार महत्त्व करतात। आणि मी हे टार्गेट पूर्ण करणार म्हणजे करणारच। मी आज माझं या विषयाचं टार्गेट आहे। आपण अभ्यास करतो ना, तुम्हाला सांगतो एखादा तास झाला किंवा अर्धा तास झाला ना, आपल्याला असं आळस यायला लागतो किंवा मग झोप यायला लागते। असं वाटते की आता झोपून राहायचं का 5-10 मिनिटं, पण तेव्हा तसं करायचं आणि छोट्या छोट्या गोष्टी करायच्या, जसं की असं गरम पाण्याची बॉटल भरून घ्यायची किंवा तुम्हाला माहीतच आहे की डिसेंबर, जानेवारी, फरवरी या 3 महिन्यामध्ये भरपूर थंडी असते आणि या 3 महिन्यातच आपल्याला स्वतःला घडवावं लागेल, कारण 3 ते 4 महिन्यानंतर टेस्टचं नोटिफिकेशन येऊ शकते आणि आपल्याला ठरवावं लागेल की आपल्याला ॲव्हरेज स्टुडंट राहायचं आहे की आपल्याला टॉपर स्टुडंटच्या लाईनीत जाऊन राहायचं आहे। त्यामुळे त्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे सकाळी ब्रह्मवेळेत उठावंच लागेल आणि सगळेजण जेव्हा झोपलेले असतील तेव्हाच आपल्याला सगळ्यांपेक्षा वेगळं करावं लागेल, कारण जेव्हा आपण सगळ्यांपेक्षा वेगळं करू तेव्हाच आपण यश प्राप्त करू। नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? मी वैशाली, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या व्लॉगमध्ये। आणि खूप थंडी आहे, अभ्यास होत नाही आहे, त्यानंतर खूप आळस येत आहे, झोप उघडत नाही आहे आणि आम्हाला अभ्यास करायचं मन होत नाही आहे, मी काय करू, असे भरपूर कमेंट येत आहेत आणि या सगळ्या कमेंटची उत्तरं या व्लॉगमध्ये मिळणार आहेत तुम्हाला। आणि आपल्याला या थंडीपासून स्वतःला कसं वाचवून ठेवायचं आणि आपल्या अभ्यासात कशी प्रगती करायची आहे, स्वतःला मोटिवेट कसं ठेवायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ॲव्हरेज स्टुडंटवरून टॉपर स्टुडंटपर्यंत कसं पोहोचायचं आहे, तर याच व्हिडिओमध्ये आपण या सर्व गोष्टींचं डिस्कस करणार आहोत। खरंच तुम्हाला सांगते ना, मी माझं जे उठण्याचं रुटीन आहे किंवा मी कशी उठू शकते या सगळ्यांचं सिक्रेट आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। आणि मी पण 1-2 मुलांची आई आहे, माझ्या पण जीवनात संघर्ष आहे, मला पण टेन्शन येतं, मला माझ्या जीवनात पण डिप्रेशन असतं, माझ्या जीवनात पण निगेटिव्ह विचार आहेत, पण या सगळ्यातून मी कशी बाहेर येते आणि कसं स्वतःला मोटिवेट ठेवते आणि मी कशी 4 वाजता किंवा 3:30 पावणे 4ला अभ्यासाला करते, जेणेकरून तुम्हाला पण छान मोटिवेशन घेता येईल आणि तुम्हाला पण एक छान पॉझिटिव्ह एनर्जी मिळेल, कारण मी जशी आहे तसे तुम्ही आहेत आणि माझ्यासारखे तुम्ही आहेत, त्यामुळे मला आनंद होईल या गोष्टीमध्ये तुमच्यासोबत शेअर करायला। माहितीच आहे की डिसेंबर, जानेवारी, फरवरी या 3 महिन्यामध्ये भरपूर थंडी असते आणि या 3 महिन्यातच आपल्याला स्वतःला घडवावं लागेल, कारण 3 ते 4 महिन्यानंतर टेस्टचं नोटिफिकेशन येऊ शकते आणि आपल्याला ठरवावं लागेल की आपल्याला ॲव्हरेज स्टुडंट राहायचं आहे की आपल्याला टॉपर स्टुडंटच्या लाईनीत जाऊन राहायचं आहे। त्यामुळे आपल्याला स्वतःला डिसाईड करावं लागेल की मला कुठे पोहोचायचं आहे, मला थंडीचं जे अंथरुणांमध्ये झोपून राहायचं आहे की उठून अभ्यास करायचा आहे। त्यामुळे स्वतःला डिसाईड करावं लागेल की मला काय करायचं आहे। आणि या 3 महिन्यातनं सगळ्यांना झोप येणार आहे, असं वाटणार आहे की जाऊ दे ना, झोपते ना, झोपू दे 5 मिनिटं, अलार्म वाजला तर तो अलार्म आपण आपल्या जवळच ठेवतो आणि लगेच बंद करतो आणि केव्हा 2 तास होतात हे आपल्यालाही कळत नाही। म्हणून तुम्हाला सांगते की या 3 महिन्यात असं म्हटलं स्वतःला की राहू दे, मी झोपते आता, तर मग झोपणारच आहोत, पण या 3 महिन्यात जर स्वतःला घडवायचं ठरवलं तर स्वतः काहीही करू शकतो, काहीही मिळवू शकतो। आणि ज्यांना ॲव्हरेजवरून टॉपरवर यायचं आहे त्यांना आपल्या जीवनात संघर्ष करावा लागेल, त्यांना आपल्या जे झोपेवर कंट्रोल आणावंच लागेल, कारण सगळे झोपणार आहात, सगळे झोपणारे असतील, कारण सगळ्यांनाच थंडी वाजते, सगळे छान अंगावर घेऊन झोपतील, पण आपल्याला उठायचं आहे, कारण आपल्याला त्यांच्या समोर जायचं, आपल्याला आपले 30-40 मार्क वाढवायचे आहे आणि तेच 30-40 मार्क वाढवण्यासाठी स्वतः स्ट्रगल करावं लागेल, स्वतः थोडी मेहनत घ्यावी लागेल, कारण कुठल्याही गोष्टीला काही करण्यासाठी जरा मेहनत घ्यावी लागते, त्यामध्ये आतमध्ये घुसावं लागतं, तेव्हाच आपल्याला काहीतरी मिळतं आणि ते मिळण्यासाठी आपल्याला संघर्षातून जावंच लागतं। पण मला झोपायचं नाही आहे, मला माझ्या आळसाचा सॅक्रिफाईस करायचा आहे, मला माझा कम्फर्ट त्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे सकाळी ब्रह्मवेळेत उठावंच लागेल आणि सगळेजण जेव्हा झोपलेले असतील तेव्हाच आपल्याला सगळ्यांपेक्षा वेगळं करावं लागेल, कारण जेव्हा आपण सगळ्यांपेक्षा वेगळं करू तेव्हाच आपण यश प्राप्त करू शकू, आपण विजेते पदाकडे जाऊ शकू। आणि आपण जर सगळ्यांपेक्षा वेगळं केलं नाही, आपण जर सर्वांसारखंच झोपून राहिलो तर आपण पण त्यांच्याच लाईनमध्ये राहू आणि मग तेच रडणं, तेच सगळं करणं आणि तोच विचार करणं, तेच निगेटिव्ह थिंकिंग, या सगळ्यातून जर बाहेर पडायचं असेल तर काहीतरी वेगळं करावं लागतं। आणि जे सक्सेसफुल लोक असतात ते काहीतरी
काहीतरी वेगळं करतात, म्हणूनच ते समोर जाऊ शकतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं जे अलाराम क्लॉक असतं ना, हे जे आपलं अलाराम क्लॉक असतं, मी ती माझी लावून ठेवते, हे आपल्या डोक्याजवळ कधीच ठेवायची नाही. कारण जेव्हा आपली अलाराम क्लॉक आपण आपल्या डोक्याजवळ ठेवतो, आपण झोपलेलो असतो, म्हणून तेव्हा ती पटकन बंद करतो आणि लगेच म्हणतो 5-10 मिनिटं झोपतो आणि उठतो. आणि असेच 5-10 मिनिटं करता करता आपल्याला कधी 2 तासाची झोप लागते तुम्हालाही माहित नाही आणि मलाही माहित नाही होत, आणि लगेच खाडकन जाग येते आणि तोपर्यंत 7 वाजलेले असतात. म्हणून अलाराम क्लॉक कधी पण दूर ठेवावी, जेणेकरून झोपेतून उठल्यावर तिला बंद करण्यासाठी थोडं वॉक करावं लागेल, आणि त्यामुळे काय होईल, आपली झोप थोडी कमी होईल. आणि हा इफेक्टिव्ह मार्ग आहे आपल्या झोपेवर नियंत्रण मिळवण्यासाठी. जेव्हा आपण असं वॉक करू किंवा मग थोडं उठून बाहेर येऊ अंथरुणातून, तेव्हा आपल्या आळस असं आपल्याला निघून जाईल, आपल्याला फ्रेश वाटेल, आपल्याला असं छान वाटेल. आणि त्यामुळे मग कसं होईल, आपलं पूर्णतः आळस जात नाही, पण जेव्हा मग तोंडावर थोडा गरम पाण्याचा हबका मारतो किंवा मग आपल्याला वाटतं की आता ठीकठाक आहे, आता मी अभ्यासाला बसू शकते, तेव्हा मग अभ्यासाला बसायचं. आणि मी पण माझ्यासोबत अशीच करत असते, कारण मी पण एक मनुष्यच आहे, मला पण फार झोप येते, तर मी माझ्यासोबत ह्या गोष्टी करते आणि त्याच मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. आणि सर्वात महत्त्वाचं ना मैत्रिणींनो, आपल्या स्वतःमध्ये एवढी जिद्द तयार करावी लागेल की रात्री झोपताना स्वतःला सांगावं लागेल की मला उद्या काहीतरी करायचं आहे. मी त्याचं उदाहरण सांगते. आपल्याला सकाळी जर कुठे गावाला जायचं असलं किंवा आपल्याला ट्रेन पकडायची असली, तर रात्री बघा आपण स्वतःला सांगतो मला सकाळी उठायचं आहे, कारण माझी ट्रेन आहे 5:30ची, तर मला उठावंच लागेल. आणि खरोखर तुम्हाला सांगते, अलार्मच्या अगोदर आपल्याला जाग येते, हे तुम्हाला पण अनुभव आलेला असेल. आणि ती जिद्द, ती उठण्याची प्रेरणा आत्ता अशी तयार करावी लागते, जेव्हा ती तशी त्या वेळेत करतो तशी प्रेरणा, की माझी ट्रेन आहे ती मिस व्हायला नको, माझं मी तिकीट काढेल आणि ती जर मिस झाली तर मला मग ट्रेन मिळणार नाही, माझं तिकीट वाया जाईल. आणि तेच मोटिवेशन आपल्याला प्रत्येक रात्री झोपताना स्वतः तयार करावं लागेल. तेच फोकस, की मला जे हवं आहे, माझं जे टार्गेट आहे ते मला पूर्ण करायचं, आणि त्यासाठी मला अलार्मच्या अगोदर जाग यायला पाहिजे, म्हणजे यायला पाहिजे. हेच मोटिवेशन दररोज स्वतःला सांगा, तेव्हाच आपण स्वतः सकाळी अलार्मच्या अगोदरच उठतो. आणि हे भरपूर वेळा माझ्यासोबत झालेलं आहे, कारण आपण एका संघर्षातून जात असतो आणि आपल्याला एवढ्या ठोकरा बसलेल्या असतात की आपल्याला आपोआप जाग येते, म्हणजे येतेच. आपण अभ्यास करतो ना, तुम्हाला सांगतो, एखादा तास झाला किंवा अर्धा तास झाला ना, आपल्याला असं आळस यायला लागतो किंवा मग झोप यायला लागते. असं वाटते की आता झोपून राहायचं का 5-10 मिनिटं, पण तेव्हा तसं करायचं आणि छोट्या छोट्या गोष्टी करायच्या, जसं की असं गरम पाण्याची बॉटल भरून घ्यायची किंवा गरम पाणी करायचे. इथे बघा कॉर्नरला मी तुम्हाला दाखवत आहे, मी असं गरम पाणी करते, ते गरम पाणी बॉटलमध्ये टाकते आणि असं भरून ठेवते आणि ते गरम पाणी प्यायचं. त्यामुळे पण आपलं झोपेवर नियंत्रण आपण मिळवू शकतो. किंवा मग फिरता फिरता अभ्यास करायचा, जे की मी तुम्हाला भरपूर वेळेस सांगितलं की असं फिरायचं आणि त्या फिरता फिरता आपण अभ्यास केला तर थोडं कसं आपली झोप पण कंट्रोलमध्ये येते आणि छान असा अभ्यासात उत्साह येतो आपल्याला अभ्यास करायसाठी. अशा छोट्या छोट्या गोष्टी करू तरच आपण आपल्या झोपेवर नियंत्रण मिळवू शकू आणि आपल्या अभ्यासात प्रगती करू शकू. कारण आपला जो जास्त दिवस नाही आहे, जर टेटचं नोटिफिकेशन आलं तर कधीही 3 महिन्यात टेट होऊ शकते. त्यामुळे आतापासून प्रयत्न केले तरच आपण उच्चांक गाठू शकू. आपण जर 4ला उठलो ना, तर आपली हळूवार 2 ते 2.5 तास आपला अभ्यास होतो. माझा तरी होतो, कारण माझा 6:30ला माझ्या मुलीला मला टिफिन करून द्यावा लागतो. त्यामुळे माझा 2 ते 2.5 तास आरामशीर कॉन्सन्ट्रेशनचा अभ्यास होतो. तुम्हाला त्या वेळेपेक्षा जास्त अभ्यास होत असेल तर फारच चांगलं. जर कोणाची लहान मुलं नसतील, कोणी घरीच असतील, तर त्यांनी थोडा जास्त अभ्यास करावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं ना, तुम्ही जर दिवसा अभ्यास करत असेल ना, किंवा थोडं तुम्ही जॉब नाही आहे, तुम्हाला लहान मुलं नाही, तुमच्याजवळ खूप तुमचं लग्न व्हायचं, तुम्ही काय करा, आता थंडीचे दिवस आहे ना, मस्त छान उन्हात जाऊन अभ्यास करा. किंवा मग आता मुलं शाळेला गेलेली आहेत, आता भरपूर आपली कामं झालेली आहे, भरपूर थंडी आहे, तर आपण दिवसभरात कसं आपली चेअर घ्यायची आणि मस्त बाहेर जाऊन छान अभ्यास करायचा. त्यामुळे काय होतं, आपल्या अभ्यासातला जो आपला आळस असतो ना, झटकून निघतो छान. आणि या अभ्यासातल्या आळसामुळे ना, जेव्हा आपण उन्हात अभ्यास करायला बसतो ना, तेव्हा खरंच तुम्हाला सांगते ना, आपल्या अंगातला आळस निघायला मदत होते. आपलं रक्त छान असं अंगात असं छान सगळ्या दूर पोहोचतं, असं सायंटिफिक रिझन आहे. आणि त्यामुळे काय होतं, थंडीनं जे गोरठल्या जातो ना आपण, ते छान आपल्याला फ्रेश व्हायला मदत होते. म्हणून हे इफेक्टिव्ह जे टिप्स आहेत त्या तुम्ही जर वापरल्या तर तुमच्या अभ्यासात तुम्हाला सातत्य आणायला मदत होईल. जे जुन्या काळचे लोक म्हणतात की पौष्टिक खायचं, अनहेल्दी पासून दूर राहायचं आणि जे एनर्जेटिक आहे ते खा, म्हणजे जे पौष्टिक लाडू असतात ते खायचे. त्यांनी काय होतं की आपल्या शरीरात छान आपल्याला स्वस्थ ताकद प्राप्त होते आणि आपल्याला गरम, छान आतून गरम वाटतं मस्त. आणि आपलं त्यामागे पण एक वैज्ञानिक दृष्टीचं कारण आहे की थंडीमध्ये जेव्हा आपण हे असे पौष्टिक लाडू खातो ना, त्या पौष्टिक लाडूमुळे आपल्याला समोर चालून पण
आपल्या शरीराला भरपूर फायदे मिळतात। आणि थंडीमध्ये कसं असतं, थोडं उष्ण सूर्यप्रकाश कमी, रक्त असतं ना ते असं स्लो असतं, त्यामुळे त्याला कसं फास्ट करावं लागेल आपल्याला आणि त्यामुळे आपल्या अंगाला आपला उत्साह संचारला पाहिजे। त्याच्यासाठी ह्या गोष्टी कराव्या लागतील आपल्या, जे की मी तुम्हाला सांगत आहे, कारण आपल्याला आपल्यासाठी स्वतः मार्ग शोधून काढावा लागेल आणि स्वतःच आपण मार्ग शोधून काढू, कारण आपल्याला कोणी मार्ग सांगायला नाहीये, कारण आता आपलं लग्न झालेलं, आपल्या जबाबदाऱ्या आहे, त्यामुळे आपला स्वतःलाच आपलं मोटिवेट करत राहायचं आहे, जे की मी करत असते स्वतःला मोटिवेट। आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला सांगते, स्वतःला सांगत राहावं लागेल की माझा पेपर आहे टेटचा, मला माझे 30 ते 40 मार्क मिळवायचेच आहे, मला हे कव्हर करायचे आहे, माझ्या दुसऱ्या कॉम्पिटिशन एक्झाम आहे त्यात पण मला भर टाकायची आहे, मला माझे MA चे पेपर क्लिअर करायचे आहे, मला म्हणजे आपल्या ध्येयाचं स्वतः सांगत राहावं लागेल। त्यामुळे काय होईल, आपण जे ध्येय आपल्याला स्वतः सांगत राहू ना, आपल्या मनाला त्या गोष्टीची सवय लागेल आणि आपलं मन आपल्याला आपसुक स्वतःला सांगेल की उठ, तुला अभ्यास करायचा आहे, तुझ्या आता अभ्यासाची वेळ झालेली आहे। कारण आपल्याला तीच सवय लागते जी गोष्ट आपण स्वतःला लावत असतो। लहानपणापासून आपण ज्या गोष्टी आपल्याला लावून सवय लावून घेतलेल्या आहे ना, त्याच आपल्याला अंगीवळणी पडतात आणि त्या सवय मग आपल्याला स्वतःला मोटिवेट करत राहतात। त्या चांगल्या सवयी असतात आणि ज्या वाईट सवयी असतात ना, त्या स्वतःला आपल्याला आडसात घालत असतात, जे की तुम्हाला भरपूर उदाहरणाद्वारे माहित आहे की आपण स्वतःला आपल्या कम्फर्ट झोन मधून बाहेर निघू देत नाही। आपण कसं स्किप करतो, रील इंस्टाग्रामच्या असो, फेसबुकच्या असो, किंवा कुठलीही रील म्हणते मी तुम्हाला, आणि या वाईट सवयीमुळे आपण आपलं नुकसान करून टाकतो आणि डिप्रेशनमध्ये जातो, निगेटिव्ह जे थॉट आहेत त्या जाळ्यात जाऊन फसतो। म्हणून स्वतःला कधीही निगेटिव्ह जाळ्यात फसू द्यायचं नाही, पॉझिटिव्ह विचार ठेवायचे आणि स्वतःला पॉझिटिव्ह विचार ठेवण्यासाठी मेडिटेशन करायचं, सकाळी उठून 5 मिनिटं स्वतःला पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायचे आणि जे की मी दररोज करते, तुमच्यासोबत शेअर पण केलेलं आहे नेहमी। आणि या पॉझिटिव्ह अफर्मेशनमुळे आपण स्वतःला घडवू शकतो, स्वतःला डेव्हलप करू शकतो, दिवसभर छान 100% स्वतःवर फोकस करू शकतो आणि हे फार आपल्यासाठी महत्त्वाचं आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला चॅलेंज द्या, स्वतःचं टार्गेट डिसाईड करा एका दिवसाचं। जर तुमचं एका दिवसाचं होत नसेल तर एका तासाचं करा, कारण चॅलेंज आणि टार्गेट आपल्या जीवनात फार महत्त्व करतात। आणि मी हे टार्गेट पूर्ण करणार म्हणजे करणारच। मी आज माझं या विषयाचं टार्गेट आहे, जर स्वतःला चॅलेंज केलं ना, स्वतःसोबत पैज लावलं तर आपलं कधीच नुकसान होणार नाही, उलट आपण त्या प्रक्रियेतून स्वतःला घडवत राहू, स्वतःला डेव्हलप करू राहू। याने काय होईल, आपल्याला फायदा होईल की आपण जे आपलं टार्गेट आहे ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला आतून मोटिवेशन मिळेल। आणि टार्गेट जरी पूर्ण झालं नाही ते नंतरची गोष्ट आहे, पण जरी पूर्ण झालं तर स्वतःसोबतच हरू। त्यामुळे पैज लावली स्वतःसोबत तर काहीही आपण गमावणार नाही, उलट आपण त्यातून शिकू शकू की अरे बापरे, मी आज माझा टार्गेट पूर्ण करू शकले नाही, माझं चॅलेंज पूर्ण करू शकले नाही, तर मला उद्या ते चॅलेंज पूर्ण करायचं आहे, त्याच्यासाठी मी काय काय करावं लागेल, मला कुठलं नियोजन करावं लागेल। आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला चॅलेंज, थंडीत सगळेजण झोपलेले असतील, या थंडीत सगळेजण झोपलेले असतील तर आपल्याला उठायचं आहे, कारण स्वतःला सांगावं लागेल की आता सगळेजण झोपले तर मला यांच्या समोर जायचं आहे, त्यामुळे मला उठावंच लागेल। मी जर उठले तर माझा सिलेबस कंप्लीट होईल, माझी छान प्रॅक्टिस होईल आणि प्रॅक्टिस मॅन परफेक्ट असं स्वतः एक सांगून स्वतःला तयार करावं लागेल आणि यामुळेच मी समोर जाऊ शकेल। त्यामुळे आपोआप सारख्याच माझ्या भरपूर अशा मैत्रिणी आहेत की त्या सकाळी उठून अभ्यास करत आहेत, त्यांचे भरपूर कमेंट येतात की ताई तुझे व्हिडिओ बघून आम्ही खूप मोटिवेट होत आहेत आणि आम्हाला असं सवय लागत आहे उठण्याची, ते खूप छान आहे आणि मला त्याचं प्राऊड आहे की माझ्यामुळे तुम्ही काहीतरी शिकू शकत आहात। पण जे अजूनही स्टुडंट उठू शकत नाही त्यांनी स्वतःला सांगा, स्वतःची गरज बनवा, कारण जोपर्यंत स्वतःची गरज बनवणार नाही ना तोपर्यंत आपण काहीच करू शकणार नाही, काहीच मिळवू शकणार नाही। आणि तुम्हाला सांगते ना, आपल्याला स्वतः कम्फर्ट झोन मधून बाहेर निघून आपला टाइम हा वेस्ट करायचा नाहीये, तर त्या टाइमला आपल्याला सॅक्रिफाईस करून स्वतः काहीतरी डेव्हलप करायचं आहे। त्यामुळे काय करू शकू, आपण एक मजबूत स्थिती बनवू शकू, एक मजबूत पाया बनवू शकू। जर आज आपण अभ्यासाला उठलो ना तर उद्या आपल्याला वाटेल की माझा काल छान अभ्यास झालेला आहे, त्यामुळे मी आज पण छान अभ्यास होईल। त्यामुळे आपल्या जीवनात जे संघर्ष येतात ना तेच आपल्याला मजबूत बनवतात आणि या संघर्षामुळेच आपण जीवनात काहीतरी करू शकतो। म्हणून कधी संघर्षाला आपली कमजोरी समजू नका, संघर्षातून काहीतरी नवीन शिका आणि लढायला शिका, जेणेकरून आपण आपल्या जीवनात डेव्हलप करू शकू। तर मैत्रिणींनो, आज तुम्हाला या व्हिडिओद्वारे खूप मदत मिळाली असेल आणि तुम्ही पण उद्यापासून छान स्वतःला सकाळी उठण्यासाठी मोटिवेशन देऊ शकाल। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, लवकरच भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय, स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा, पॉझिटिव्ह विचारांना मनात घर करा, बाय।